उद्धारा जगतधारा देई सर्वासावर सर्वानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधाधिकथारा मिळून च अंतरी अखंडित वसोचित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरीदारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त सोचित्त आसक्त अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमल मोह पाशान तुनिगळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पद्मांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो वैखरी मी माझे मावळ सर्व तू तुझे उगवता विधूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा प्रश्न असा आहे, मन हरपून उन्मन होणे म्हणजे काय? उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी देतं असे देवदर्शन घडवणाऱ्या उन्मनाबद्दल सांगा। मन म्हटल्यानंतर सर्वसाधारण आपण नेहमीच माझ्या मनात असा विचारला की माझ्या मनाला असं वाटलं ह्या अंगाने आपण मनाबद्दल बोलत असतो। सर्वसाधारण माणसाच्या जीवनामध्ये मन हे सर्वस्व असतं की मनात जे संस्कार आहेत, की मनामध्ये जे विचार आहेत, की मनामध्ये ज्या इच्छा आहेत, कल्पना आहेत, धारणा आहेत, त्याप्रमाणे त्या माणसाचं सगळं जीवन चाललेलं असतं। म्हणून मन म्हटल्यानंतर मन म्हणजे जिथे सगळे विचार स्फुरतात, की जिथून विचार निर्माण होतात त्याला मन म्हणतात। तर ज्ञानेश्वरी महाराज म्हणतात, वाया मन हे ना कल्पनेची केवळ, जिथे सगळ्या कल्पना निर्माण होतात म्हणजे विचार निर्माण होतात तेच मन असं। म्हणजे केवळ मन मन म्हणतो म्हणजे नेमकं काय, तिथे विचारांचं सतत स्फुरण असतं, कल्पनेचं जे सतत स्फुरण असतं त्याला मन असं म्हटलं गेलं। आता कल्पना हा जो शब्द आहे तर परमार्थामध्ये कल्पना म्हणजे एक मी जीव ऐसा संकल्प करिता गेले कल्प म्हणून प्राणी झाला अल्प देहबुद्धीचा। ही कल्पनाची केवळ तिचे केलिया निर्मूळ ब्रह्मप्राप्ती। म्हणजे तिथे कल्पना म्हणजे मी जीव
की मी अमुक अशी जी कल्पना आहे, ही कल्पना म्हणजे इथे मनाचा आणि कल्पनेचा जो संबंध कसा आहे तो लक्षात घ्यायचा. म्हणून मन आलं कुठून, मन म्हणजे नेमकं काय असा जेव्हा आपण प्रश्न पडतो तर सर्वसाधारण आपण मनाची अशी ओळख धरली जाते हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. जीवनविद्या मन म्हणजे काय सांगते त्यावेळेला जाणीव स्वस्वरूपाच्या विसरात, आनंदाच्या शोधार्थ विषयांशी संबंध जोडते, तेव्हा त्या जाणीवेला मन असं म्हणतात. म्हणजे आता इथे आणखी जरा मनाचा भाग वेगळा सांगितला की मन म्हणजे अशुद्ध जाणीव थोडक्यात, आणि शुद्ध मन म्हणजे जाणीव. आता इथे जाणीव म्हणजे जाणणारं जे तत्व आहे त्याला जाणीव हा शब्द आपण सहजपणे वापरतो. म्हणजे मुळात शुद्ध जाणीव म्हणजे जिथे कल्पना नाहीये तर शुद्ध ज्ञान आहे, तर ती शुद्ध ज्ञान म्हणजे ती जाणीव. म्हणजे माणसाचं संपूर्ण जीवन म्हणजे शरीर अधिक जाणीव अधिक त्याचं कर्म, त्याच्यातून होणारं कर्म म्हणजे त्याचं जीवन, असं सगळं जीवन चाललेलं असतं. पण ही जाणीव आज अशुद्ध आहे. सर्वसाधारण माणसाच्या ठिकाणी ही जाणीव अशुद्ध आहे. म्हणजे तिला स्वस्वरूपाचा विसर आहे. आपण जाणीव आहोत असं त्या जाणीवेला वाटत नाही, तर ती जाणीव आपण देह आहोत ह्या भावातून जीवन जगण्याचा प्रयत्न करते, आणि अशा जाणीवेला मन म्हटलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणजे सर्वसाधारण माणूस जो स्वतःबद्दल विचार करत असतो तो देहातून, देहाच्या अपेक्षेत त्याचं सगळं जीवन चाललेलं असतं, आणि त्याला आपण मन म्हणतो. आणि हे मन अशुद्ध म्हणजे आपण देव आहोत ह्या भावातून सगळं जीवन जगत असतं. म्हणजे अगदी मरेपर्यंत जर या मनाला मार्गदर्शन करण्यासाठी सद्गुरू भेटत नाहीत तोपर्यंत आपण म्हणजे देहच, आणि त्या देहभावातूनच सर्वसाधारण माणसाचं जीवन चालतं. संपूर्ण जीवन तो त्या देहभावातून जगतो, म्हणजेच कल्पनेतून जगतो, आणि सगळं जीवन म्हणजे त्याची कल्पना नसते, तिथे वास्तवता राहत नाही. आणि म्हणून परमार्थामध्ये हे मन शुद्ध झालं पाहिजे असं सांगितलं जातं. पुन्हा आपल्या ठिकाणी जे मन आपण म्हणतो त्या मनाचा दोन भाग येतात, एक बहिर्मन आणि अंतर्मन. बहिर्मन आणि अंतर्मन ह्या ठिकाणी देहभाव असल्यामुळे ही दोन्ही मन तिथे अशुद्ध आहेत, आणि अशुद्ध असल्यामुळे ते देहभावातूनच जीवन जगत. म्हणजे बहिर्मनाच्या ठिकाणी देहभाव आहे, अंतर्मनाच्या ठिकाणी देहभाव आहे. म्हणून मानवी जीवनाची जी सुरुवात म्हणजे लहान मुली जेव्हा जन्माला येतं तेव्हा तिथे काय असतं, तर तिथे असतं ते अमन असतं. अमन याचा अर्थ अबोध मन, तिथे कसलाच बोध नसतो. जसं काळोख म्हटल्यानंतर तिथे काय आहे काही नाही काहीच कळत नाही, तसं ते हे मनच असतं. पण तिथे पूर्व संस्कार तसे नसतात, जसे हवे असायला हवे तसे नसतात, तर तिथे कसलाही बोध नसतो. म्हणून ते जे अमन आहे त्या अमनावर ते लहान मूल ज्या घरात जन्माला येतं तिथल्या घरातील लोकांचे जे संस्कार, त्याला दिलेलं नाव म्हणा, तर त्या अंगाने वेगवेगळे जे संस्कार त्याच्यात केले जातात, त्याच्यातून हे अमनाचं म्हणजे जो पृष्ठभाग आहे ते बहिर्मन होतं, आणि पृष्ठभावाच्या खाली अंतर्मन असतं. म्हणजे हा अंतर्मन बहिर्मन जे आपण म्हणतो तो असा हा भाग असतो. म्हणून अमनातून अंतर्मन निर्माण होतं, अंतर्मनच बहिर्मन रूपाने प्रगट होतं असंही म्हटलं जातं. म्हणून बहिर्मन आणि अंतर्मन म्हटल्यानंतर त्याच्यातून आपलं सगळं जीवन चाललेलं असतं.
बहिर्मनामधून जे जे संस्कार किंवा जे जे ज्ञान ग्रहण केलं जातं ते अंतर्मनात जातं आणि अंतर्मनामध्ये जे जे ज्ञान मुरलं जातं त्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर पुन्हा मनामध्ये विचार निर्माण होतात, कल्पना निर्माण होतात, भावना निर्माण होतात, धारणा निर्माण होतात आणि त्याच्यातून परत माणूस त्या भावनेतून धारणेतून जीवन जगतो. म्हणजे सगळं जीवन बहिर्मन अंतर्मनाच्या अंगाने चाललेलं ते लक्षात येईल की पंचज्ञानेंद्रियाच्या द्वारे म्हणजे डोळा, कान, नाक, जिव्हा, त्वचा ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि ह्या 5 ज्ञानेंद्रियातून हे बहिर्मन जगाशी संबंधित होतं आणि जगासंबंधीचं ज्ञान ग्रहण करतं. ते ज्ञान ग्रहण करून ते अंतर्मनामध्ये पोहोचवतं आणि तिथे त्या ज्ञानाप्रमाणे अंतर्मनामध्ये संस्कार होतात किंवा अंतर्मनामध्ये ह्या भावना, धारणा, कल्पना यांची निर्मिती होते आणि त्याप्रमाणे परत ते बहिर्मनात तसेच विचार येतात आणि त्यामुळे माणूस त्याप्रमाणे विचार करतो. म्हणजे उदाहरण देतात लक्षात येईल की एखादी व्यक्ती समोरून येते आणि ती व्यक्ती लहानपणाची आपली मित्र आहे असं जेव्हा त्या व्यक्तीला कळतं तर त्याला लहानपणाची आठवण आल्यामुळे त्याला आनंद होतो. म्हणजे काय झालं, व्यक्तीला पाहिल्यानंतर ते व्यक्तीचं रूप बहिर्मनातून अंतर्मनात पोचतं आणि अंतर्मनामध्ये पोचल्यामुळे मैत्रभाव जो निर्माण होतो आणि त्या मैत्रभावातून आनंद निर्माण होतो. म्हणजे अंतर्मनात एकदा पोचले की ते भावना तशा बाहेर पडतात. तेच जर ती व्यक्तीच्या बद्दलचं शत्रुत्व असेल, पूर्वसंस्कारातून ते शत्रू आहे असं जर लक्षात जर इथे शत्रुत्वाची भावना निर्माण होते. म्हणजे राग असेल, द्वेष असेल, मत्सर असेल, चीड असेल असं आपण म्हणतो ना, ते सतत आपण ज्या वेळेला हे सतत डोळ्यातून जितक्या लोकांशी संबंधित होतो दृश्य पाहतो तर क्षणाक्षणाला आपल्या मनामध्ये अंतर्मनातून चांगले वाईट विचार, चांगल्या वाईट भावना निर्माण होतात आणि त्याप्रमाणे आपलं सगळं कर्म, विचार, आचार हे जे कर्म आपण करतो ते अंतर्मनाच्या अधिष्ठान. म्हणून अंतर्मन दूषित असेल, कुसंस्कारित असेल तर त्या कुसंस्कारित अंतर्मनाकडून त्या दुर्भावना निर्माण होतात, दुर्विचार निर्माण होतात आणि दुर्विचारातून दुष्कर्म होतात. अनेक वेळेला आपण म्हणतो माणसं इतकं दुष्कर्म कशी करू शकतात असं काही लोकांना प्रश्न पडतो. त्याचं खरं कारण म्हणजे अंतर्मन त्यांचं इतकं दूषित असतं की आपण म्हणू समजा एखाद्या माणसाला मारायचं म्हटलं तरी इतकं सोपं वाटत नाही, मारणं इतकं सोपं नाही समोरच्या. पण काही माणसं सहज मारून पुढे जाऊ शकतात कारण त्यांचं अंतर्मन इतकं सरावलेलं असतं दुष्कर्म करायला, त्याला काही वाटत नाही. म्हणून सगळं जीवन जे चाललेलं आहे माणसाचं ते अंतर्मनात त्याच्या ठिकाणी जे संस्कार आहेत, ज्या वासना आहेत, धारणा आहेत, कल्पना आहेत, भावना आहेत, त्या अंगाने सगळं जीवन माणसाचं चालतं. म्हणजे माणूस चांगला आणि वाईट, सज्जन आणि दुर्जन असं जे आपण म्हणतो ते त्याच्या अंतर्मनावर जे संस्कार आहेत त्यावर सगळं ठरलेलं असतं. म्हणून इथे परमार्थ सिद्ध करायला हवा असेल तर अंतर्मन शुद्ध झालं पाहिजे. लक्षात ठेवा, जोपर्यंत अंतर्मन शुद्ध होत नाही तोपर्यंत परमार्थ सिद्ध होत नाही. मग अंतर्मन शुद्ध व्हायला काय करावं लागेल तर बहिर्मनातून चांगल्या विचारांची पुन्हा 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 शृंखला निर्माण झाली पाहिजे. म्हणजे चांगल्या विचारांचा संघ निर्माण झाला की चांगल्या विचारांची संस्कार अंतर्मनात पोहोचवायचं काम बहिर्मनाला करावं लागेल. म्हणून आता हे चांगल्या विचारांची संगत कधी होईल, चांगल्या लोकांची संगत असेल तर म्हणजे ते संगत चांगली असावी. मग चांगल्या संगतीच्या द्वारे चांगले विचार जेव्हा मिळायला लागतात आणि त्या विचारात ती व्यक्ती जेव्हा राहायला लागते तर त्याप्रमाणे अंतर्मनाची सुधारणा व्हायला लागते. म्हणून परिस्थिती, संगत, संस्कार आणि वासना अशा 4 गोष्टी लक्षात घ्या कसं जीवन असतं माणसाचं. परिस्थितीचा प्रभाव माणसावर पडत असतो. आजूबाजूची परिस्थिती आहे तिचा प्रभाव ह्या बहिर्मनातून अंतर्मनामध्ये होत असतो. दुसऱ्या बाजूने पाहायचं. त्याचबरोबर जी संगत आहे
त्या संगतीचा परिणाम अंतर्मनावर होत असतो. म्हणजे संगतीतून जी चांगले किंवा वाईट विचार तिथे पुन्हा पुन्हा केले जातात किंवा सांगितले जातात किंवा बोलले जातात, प्रकट केले जातात, ते अंतर्मनात पोहोचतात आणि अंतर्मनाचा तसा पॅटर्न तयार होत असतो. आणि ह्या अंतर्मनात पॅटर्न तयार त्यालाच आपण वासना म्हणजे परिस्थिती संगत संस्कारातून अंतर्मनामध्ये ह्या वासना निर्माण होतात. वासना म्हणजे तीव्र इच्छा. लक्षात घ्या, वासनेचा अर्थ इच्छा. आणि ह्या इच्छा पूर्ण होण्यासाठी वेगळ्या वेगळ्या इच्छा ज्या निर्माण होतात त्याच्यातून भावना, धारणा, कल्पना ही सगळी विचारांचीच रूप आहेत. ज्यांना आपण विचार म्हणतो ते विचार कधी भावना रूपाने असतात, धारणा रूपाने असतात, कल्पना रूपाने असतात. म्हणून हे सगळं जीवन आहे आपलं. आपलं जीवन कसं चाललंय हे आपल्याला जर ओळखायचं असेल तर आपल्या मनामध्ये 1 तास फक्त पाहत राहायचं. प्रत्येक जे जे तुम्ही पाहाल ज्या ज्यापर्यंत त्याप्रमाणे अंतर्मनामध्ये कशा भावना निर्माण होतात ते जर लक्षात आलं तर आपलं अंतर्मन किती सुसंस्कारित आणि किती कुसंस्कारित आहे हे आपल्यालाच कळेल. आपण लक्ष देत नाही खरं म्हणजे. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी उगीच आरडाओरडा करायची सवय असेल तर आपलं अंतर्मन कसं आहे ते समजून घ्या. काय करू पण जरा सवय ओरडत बसत नाही. तर अंतर्मनाचं काही खरं नाही. पण काही लोकांना जरासं आलं की काही लोक पटकन शिवी द्यायचा स्वभाव असतो. पटकन म्हणजे प्रेमाने पण शिवी देतात, असं काही नाही. तर अंतर्मनाचा संस्कार आहे. अंतर्मनामध्ये अशा गोष्टी म्हणजे काही संत शिव्या द्यायचे, त्यामुळे संत पण शिवी देतात. हो, कारण ते अंतर्मनाचे संस्कार लहानपणी त्यांच्यावर जे संस्कार असतील त्याच्यातून होते. आता काही संत सतत सिगरेट प्यायचे आणि म्हणजे सिगरेट प्यायचं ह्या कशाला पाहिजे संताला, पण प्यायचे कारण अंतर्मनाचा पॅटर्न. लक्षात घ्या. हे असं आपण म्हणतो ना, काही पूर्वीचे संत मंडळी तर चिलीम प्यायचे. म्हणजे आपले साईबाबा म्हणा किंवा आणखी निर्णय संत जेव्हा आपण पाहतो गजानन महाराज वगैरे तर त्यांच्याकडे चिलीम असायची. आजच्या काळात चिलीम म्हणजे काही चांगली गोष्ट आपण म्हणत नाही, पण त्या काळानुसार त्या त्या अंतर्मनाचे संस्कार होत होते त्याप्रमाणे ह्या गोष्टी सगळ्या माणसाच्या जीवनात प्रगट होतात हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला मुख्य मुद्दा काय की आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला शांती, सुख, समाधान हवं असेल तर आपल्या अंतर्मनाचं शुद्धीकरण झालं पाहिजे. हा मुख्य मुद्दा आहे. आणि हे अंतर्मनाचं शुद्धीकरण होणं म्हणजे अंतर्मनाचं शुद्धीकरण म्हणजे सद्भावना, सद्विचार होणं हा एक भाग असतो. किंवा कोणत्याही गोष्टीची ज्यावेळेला आपल्याला कौशल्याने आपण जेव्हा करू असतो तर ते सुद्धा अंतर्मनामध्ये त्या पद्धतीने ज्यावेळेला एखाद्या विषय एखादं कर्म करायचं असेल त्याबद्दलचं ज्ञान असेल त्याच्यातून ते कौशल्याने होणं सुद्धा अंतर्मनाचंच कार्य आहे. कोणत्याही जीवनात कौशल्याने आपण कार्य करतो. म्हणून इथे अंतर्मन शुद्ध होणं महत्त्व. म्हणजे आता अंतर्मन शुद्ध होणं असं ज्यावेळेला म्हणत असताना आणखी एक महत्त्वाचा मुद्दा घ्या. बहिर्मंताचं शास्त्र समजणं फार महत्त्वाचं आहे की आपण सतत सुखी आणि दुःखी कशामुळे होतो. तर बाह्य विषय आणि इंद्रिय, जर विषय आणि इंद्रिय मनाला अनुकूल असेल तर मनाला सुख मिळतं आणि बाह्य विषय आणि इंद्रिय हे मनाला प्रतिकूल असेल तर तिथे दुःख होतं. म्हणजे आपण जर चांगले निसर्गात जातो, आनंद होतो कारण आपल्याला ते आवडतं. पण तिथे समजा मोठमोठे दगड भरून डोंगरावर खाली यायला लागले तर काय होतं, आपण पळायच्या भागाला लागतो ना. हे असं जीवन आहे. म्हणजे जे जे दिसतं त्याप्रमाणे कशा आपल्या मनामध्ये भावना निर्माण होतात, धारणा निर्माण होतात ते आपण म्हणतो ते असतं. आणि म्हणून इथे सुख आणि दुःख हे क्षणाक्षणाला माणूस ह्या प्रत्येक क्षणाक्षण जे पाहतो म्हणजे पंचज्ञानेंद्रियाच्या द्वारे जे जे त्याच्याकडे संवेदना निर्माण होतात, जे जे ज्ञान येतं त्या संवेदना रूपाने अंतर्मनात जातात आणि अंतर्मनातून पुन्हा चांगल्या वाईट किंवा विकार किंवा सद्गुणांच्या संवेदनातून ती व्यक्ती पुन्हा विचार करायला लागते की बोलायला लागते, कर्म करायला लागते. म्हणून सतत सत्कर्मच व्हायला हवं तर काय असेल, अंतर्मन शुद्ध झालं पाहिजे. आता हे अंतर्मन शुद्ध झालं पाहिजे म्हणजे सगळ्यात अंतर्मनाचा अशुद्धपणा कुठे आहे
तर मीपणामध्ये अहंकार, ज्याला अहंकार म्हणतो, म्हणजे जीवभाव ज्याला म्हणतो आपण, की मी देह आहे, हा घट्ट धारणा अंतर्मनामध्ये असतो. आणि हे अंतर्मनामध्येची ही जी घट्ट दृढ भावना असल्यामुळे बहिर्मनात येणारे विचार देहभावातूनच येतात. सगळं काही असे, म्हणजे आता मी देहभाव म्हटल्यानंतर तिथे खरं म्हणजे व्यक्तिमत्वाचा धारणा झाली, पॅटर्न जो म्हणजे माणसाचं जे व्यक्तिमत्व. एखादा माणूस म्हणतो आपण अरे हुशार आहे, काही एखादा माणूस म्हणतो आपण बुद्धू आहे, काही एखादा माणूस रागट आहे, काही एखादा माणूस भांडखोर आहे, एखादा माणूस प्रेमळ आहे. हे सगळं जे आपण म्हणतो ते अंतर्मनातून ज्या ज्या पद्धतीने ती व्यक्ती विचार आचार करत त्याच्यावर आपल्याला ते लक्षात येतं की बाबा एखादी व्यक्ती एकदम कडक आहे असं जे आपण म्हणतो, त्या व्यक्तीच्या त्या विचार करण्याची पद्धत वगैरे त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. आणि म्हणून इथे सुख आणि दुःख जे आपण नेहमीच म्हणतो ते अनुकूल आणि प्रतिकूल ज्या ज्या घटना आपल्या समोर घडतात, अनुकूल आणि प्रतिकूल व्यक्ती ज्या आपल्याला भेटतात, अनुकूल प्रतिकूल जे विचार आपल्याकडे येतात बाहेरून, त्याप्रमाणे क्षणात आपण सुखी असतो तर कधी दुःखी असतो, कधी चिडलेलो असतो तर कधी शांत असतो, सगळं काही असतं. आणि त्यामुळे मन हे अस्थिर असतं. तिथे चंचल मन म्हणतो आपण, कारण माणसाचं मन चंचल आहे. त्याला एका गोष्टीच्या ठिकाणी स्थिर बसता येत नाही, स्थिर राहता येत नाही. डोळे बंद करून गपचूप बस म्हटलं तर बसता येत नाही. मग त्याला मनात विचार, डोळे बंद करायला दिसत नाही तर मग विचार यायला लागले, ह्याचं काय, त्याचं काय, त्याचं काय, ह्याचं काय, सगळं विचार असतं. त्यामुळे इथे सतत ह्या बहिर्मनाला काहीतरी व्यापायचं असतं, काहीतरी पाहायचं असतं. ज्ञानेंद्रियाच्याद्वारे पाहण्याचा प्रयत्न. म्हणून साधनेला बसताना डोळे बंद करा सांगा. डोळे बंद करा म्हणजे बाह्य जगाशी संबंध, कारण डोळ्याच्याद्वारे आपण जास्तीत जास्त बाह्य विषयाशी संबंधित होत असतो. म्हणजे डोळे बंद केले की बाह्य जगाशी संबंध राहत. एकांत स्थानी बसल्यामुळे कान जरी उघडे असले, कान बंद करता येत नसले तरी तिथे बाहेरचे आवाज ज्यावेळेला येत नाहीत, त्यामुळे तिथे बाह्य जगाशी संबंध सुटला. ज्या वेळेला कसलाच गंध येत नसेल तर गंधाच्या अपेक्षेत सुद्धा बाह्य जगाशी संबंध सुटला. जिभेला स्वाद चाकण्याचं जे आहे तिथे तोंडच बंद असल्यामुळे स्वाद घेता नाही, तर बाह्य जगाशी विषय संपला. किंवा स्पर्शाच्या अंगाने सुद्धा, म्हणजे डोळे बंद करून बसला आणि एखादा साप पायावर गेला तर काय होईल, घाबरून उठायला लागेल ना. स्पर्श पण आपण संबंध असतो लक्षात घ्या. म्हणजे हे पाची ज्ञानेंद्रियांना बाह्य जगापासून अलिप्त करावं लागतं. साधना करत असताना बाह्य जगाशी संबंध ठेवायचा नाही म्हटलं तर अशा ठिकाणी बसायचं की ह्या पाची ज्ञानेंद्रियाचं कार्य थांबलं पाहिजे. पण त्यामुळे काय होतं, बहिर्मनाचं चंचलपणा थोडा वेळसाठी थांबतो, पण थोडा वेळ थांबल्यानंतर परत त्याला खुमखुमी येते. मग काय करतात, आतून विचार येतात, आठवणी येतात, अरे ह्याने असं केलं, त्याने तसं केलं, तो असा करतो, आणि त्याच्यात आपण अडकत बसतो. आणि त्याच्यातच परत ते बहिर्मन चाललेलं असतं, मग तिथेही साधना होत नाही. म्हणून आतून येणाऱ्या विचारांकडे पण लक्ष द्यायचं नाही आणि बाहेरून येणाऱ्या गोष्टींकडे पण लक्ष द्यायचं नाही. ह्याला म्हणतात साधना. कोणत्याही अंगाने बाह्य विषयाशी संबंधित व्हायचं नाही. आणि मग काय होईल, काहीच कसलेच विषय नाही, कसलाच विचार नाही. त्यावेळेला मनाला आपल्या मनाचा अनुभव येतो, म्हणजे आपल्याला आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा अनुभव येतो. हे एक महत्त्वाचं लक्षात. आज येत का नाही तर ह्या मनाला सतत जगाशी संबंधित राहण्याची सवय आहे. ते एक क्षणभर ते स्वतःकडे पाहत नाहीच. त्याचं सतत बाहेरच्या विषयांशी त्याला काहीतरी संबंधित व्हायचं आहे आणि त्याच्यातून त्याला आनंद घ्यायचा आहे. आणि त्या आनंदाच्या हव्यासापोटी हे मन धावत असतं. म्हणून इथे साधना करत असताना ही पंच ज्ञानेंद्रियांचा संबंध जगाशी न ठेवता ज्या वेळेला एखादा साधक साधनेला बसतो आणि आतून येणाऱ्या विचारांकडे सुद्धा तो दुर्लक्ष करायला लागतो. मग तिथे विशिष्ट पद्धतीने तो श्वासाकडे पाहिल किंवा विशिष्ट सद्गुरुप्रणित साधनेतून स्वतःकडे पाहिल, तर ते करता करता सुरुवातीला जमणार नाही, पण प्रयत्न करता 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 ते मन निवांत व्हायला लागतं. आणि मन जितकं निवांत होत जातं तितकं ते मन
त्या क्षणासाठी शुद्ध होतं, कारण त्या क्षणासाठी त्याच्याकडे असलेला मीपणा बाजूला होत असतो. बहिर्मनाच्या ठिकाणी मीपणा कमी झाला तरी अंतर्मनाच्या ठिकाणी मीपणा कमी व्हायला पाहिजे, लक्षात ठेवायचं. म्हणून साधनेतून मी पण बाजूला गेलं पाहिजे आणि फक्त केवळ अस्तित्व अनुभवता आलं पाहिजे, हे लक्षात घ्यायचं असतं. इथे देवाचा अनुभव म्हणजेच आपल्या मूळ स्वरूपाचा अनुभव, आणि हे मूळ स्वरूप ज्याला दिव्य स्वरूप म्हणतो आपण, सच्चिदानंद स्वरूप म्हणतो, त्याचा अनुभव मनाने आपल्या मनपण घालून घेता येतो. कारण आज मनाच्या ठिकाणी मनपण आहे, आणि म्हणून मनाला जर त्याचं मनपण गेलं तर ते काय होतं, उन्मन होतं, म्हणजे उन्नत मन होतं, शुद्ध मन होतं. आणि म्हणून इथे मनाचं रूपांतर उन्मनात झालं. म्हणजे जो प्रश्न काय, मन हरपून उन्मन होणं म्हणजे काय, मनाचं मनपण जेव्हा जातं म्हणजे हरपलं, म्हणजे हरवलं. मी पण हरवलं, मन पण म्हणजे मी पण, परत लक्षात ठेवायचं. ते जर गेलं तर तिथे मनाचं रूपांतर उन्मनामध्ये होतं. असं एका वाक्यात जरी सांगितलं पण ते इतकं सोपं नाही. त्यासाठी मी पण गेलं पाहिजे, हे महत्त्वाचं. आणि मी पण जाणं म्हणजे आपल्या ठिकाणी असलेलं जे व्यक्तिमत्व आहे मी म्हणून, त्या सर्व व्यक्तिमत्वाचा लोप झाला पाहिजे. देहभावाचा लोप म्हणजे देहभावाचा लोप व्हायचा असेल तर आपल्या व्यक्तिमत्वाचा लोप झाला पाहिजे त्या क्षणाला. म्हणजे मी अमुक आहे, व्यक्तिमत्व म्हणजे काय, पहिलं देह म्हणजे मी, देहाला नाव ठेवलेलं म्हणजे मी, देहाच्या नाव ठेवल्यानंतर देहाच्या अपेक्षा असलेली नाती गोती, ह्या नात्यात गोत्यातून मी, मग त्याही पुढे जर ते शिक्षण घेत असेल तर एवढा शिकलेला मी, त्याही पुढे तो आणखीन किती वयाचा असेल त्या वयाचा, मग त्याच्यातून नाती गोती वाढत गेली की त्याप्रमाणे मुलगा, आई, बाप ह्याच्यातून गुंतलेला तो मी, असं व्यक्तिमत्व सगळं होतं. त्याच्यातून जे शिक्षण घेतलं तर शिक्षणाच्या अपेक्षेत असलेला अहंकार, मी असा आहे, मी तसा आहे, हे सगळं जे असतं माणसाचं व्यक्तिमत्व असतं, ते व्यक्तिमत्व म्हणजे मी पण असतं. नुसतं मी देह आहे म्हणजे मी पण असं नाही, त्या मी देहाचा सगळा विस्तार झालेला असतो. म्हणून प्रत्येक माणसाचं जो पिंड आहे, लहान मोठा कोणी असो, त्याचं ते व्यक्तिमत्वाची जी धारणा त्याने केलेली असते ते म्हणजे त्याचं मी पण असतं. म्हणून त्या क्षणासाठी हे संपूर्ण व्यक्तिमत्वच बाजूला झालं पाहिजे. व्यक्तिमत्वाचं तर सगळं लय झाला पाहिजे की मी अमुक तमुक कोणच नाही, म्हणजे त्याचं मूळ आहे मी देह. मी देह आहे हा बेस जर बाजूला गेला तर त्या उभारलेलं सगळं व्यक्तिमत्व त्या क्षणासाठी बाजूला जातं. म्हणून त्या क्षणासाठी जाण्यासाठी आपल्याला ही दिव्य साधना किंवा सद्गुरूपणीच साधना करावी लागते. आणि ही जी साधना अगदी पातंजली ऋषींनी जी योग साधना सांगितली ते मी पण घालवण्याच्या अनेक पायऱ्या सांगितलेल्या आहेत. अगदी समाधी अवस्थेपर्यंत कसं जायचं त्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून इथे निरनिराळ्या पद्धतीने हे मी पण घालवण्याचे अनेक मार्ग आहेत आणि त्या अनेक मार्गालाच आपण साधना असं म्हणतो. की हे मी पण जगेलं पाहिजे की व्यक्तिमत्व म्हणजे मी अमुक तमुक, मी असा तसा, हे मी म्हणजे नाव म्हणजेच मी, यापैकी एकही गोष्ट सत्य नसते, कारण ती सर्व कल्पनेच्या अधिष्ठानावर असते. लक्षात ठेवा, आपलं व्यक्तिमत्व ही एक भली मोठी कल्पना आहे, पण ही सर्वसाधारण माणसाला कळत नाही. ते व्यक्तिमत्व म्हणजेच खरं असं वाटत असतं सतत. कोणी सांगायचं तू नाहीस, तू वेगळाच आहेस, तर ते आपल्याला पटत नाही. आपण आणि पटलं हो म्हटलं तरी ते सोडता येत नाही. म्हणून हे मी पण अत्यंत चिवट आहे, सुटत नाही, सोडता येत नाही. आणि कसं सोडायचं ते कळत नाही. आणि सोडलं म्हणलं तर कधी येऊन चिटकून बसलं तेही कळत नाही. म्हणजे इथून सुटका होणं फार कठीण आहे. आणि तिथेच सद्गुरूंची आवश्यकता असते, सत्संगाची आवश्यकता असते. सत्संग परत लक्षात, सत्संग म्हणजे आपण 4 माणसं एकत्र झालो म्हणजे सत्संग झाला असं नव्हे. इथे सत्संग म्हणजे सत्स्वरूपाचा संघ, जिथे ह्या स्वरूपाबद्दल चिंतन जेथे सतत होतं. 4 माणसं, 5 माणसं, 2 माणसं, कोणी असो,
ते सत्स्वरूपाबद्दल जर विचार करत असतील आणि त्या विचारातून एकमेकाला विचारांची देवाणघेवाण करत असतील, त्या भावनेतून एकमेकाकडे पाहत असतील, तर तो असतो तो सत्संग असतो. अशाच सत्संगामध्ये बसावं लागतं. सत्संग म्हटल्यानंतर आपण बऱ्याच वेळेला आपण म्हणतो त्याला आपण एक आता गणेशोत्सव होतो त्यावेळेला सगळी माणसं भरपूर जमा होतात ना. सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये भरपूर होतात. तो म्हणजे सत्संग का नाही? तिथं तो सत्संग नव्हे. कारण तिथे मी पण दूर होण्यासाठी कसले चिंतन नसतं, चर्चा नसतं. उलट मीपणाचा मोठा अहंकार. आमचा गल्लीतला गणपती सर्वात मोठा, की आमचा गणपती असा आहे असं जे म्हणतात. आता आमचा गणपती म्हणजे काय? तुमच्या गल्लीतला गणपती, गणपतीच्या मूर्तीची तुम्ही पूजा करता, ती गणपती वेगळा, एक लोकांच्या लक्षात येत नाही. म्हणजे त्या अहंकार वाढतो तो तसा वाढत असतो. आणि म्हणून हा अहंकार गेला पाहिजे. लक्षात ठेवायचा. अहंकार दूर करणं म्हणजे मी देह आहे किंवा मी देह आहे या भावावर असलेले व्यक्तिमत्व म्हणजे मी नाही. लक्षात घ्या. की एखादा माणूस इन्स्पेक्टर आहे, पोलीस इन्स्पेक्टर. आता पोलीस इन्स्पेक्टर म्हटलं की त्या रुबाबातच तो राहणार ना, त्या तसंच कडक राहील किंवा तो शिस्तबद्ध राहील. आता हे व्यक्तिमत्व व्यवहारासाठी आवश्यक आहे. तो असा गरीब प्राणी असा समोर बसला आणि तो इन्स्पेक्टर म्हटलं तर कोण विचारणार नाही ना. तो जरा कडक वाटलाच पाहिजे समोरच्यामध्ये, तर त्याला भीती वाटेल, तर त्याचं कार्य आहे. पण दिसायला कडक पण आतून ते मी नाही असं त्याला वाटत असेल तर तो परमार्थ असतो. कळलं? दिसायला म्हणजे दिसायला शरीर दिसतं, पण तेथे जी सतत भावना असते ती म्हणजे ही ईश्वरी शक्तीच आहे. देह हे टेम्पररी म्हणजे अशाश्वत असं आपण म्हणतो. काही काळासाठी आहे, काही काळानंतर देह जाणार. रोज स्वतःला म्हणत राहा. ते पण नकारात्मक नाही. देहभाव त्यातून कमी होईल. देह काही परमनंट राहणार नाही. देहामध्ये सतत बदल हा होतच असतो. म्हणून वर्तमानात आनंद घेण्याचा प्रयत्न करू. उद्या काय होईल माहीत नाही. उद्याचा विचार करू नये. उद्याचा विचार फक्त नियोजनासाठी, म्हणजे उद्या आपल्याला अमुक ठिकाणी जायचं आहे तर नियोजन बरोबर, पण उद्याचं काय कसं करायचं, इथे जाऊया तिथे जाऊया असं करत करत उगीच कल्पना करत बसलात तर तो उद्या म्हणजे आत्ताचा पण काळ खराब होतो आणि उद्या कधी येईल ते सांगता येत नाही. म्हणून वर्तमानात राहा. आणि वर्तमानात राहिल्यामुळे देहाचं जे देहभाव आहे आपल्याकडे, तो देहभाव दूर करण्यासाठी जी अनेक साधना सांगितल्या आहेत त्यातले पहिलं साधना म्हणजे स्वतःला सांगत राहणं. देह म्हणजे मी नव्हे. आरशात प्रतिबिंब पाहताना लक्षात घ्या, प्रतिबिंब कोणाचं आहे? देहाचं आहे, माझं नाही. आपण करतो माझं प्रतिबिंब असं म्हणतो ना आपण. फोटो पाहताना आता आपण सगळे फोटो एकत्र काढल्यानंतर बघतो आणि आपला फोटो कसा आहे दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो ना. बघा, सामूहिक फोटो असल्याने नुसते सामूहिक सगळ्यांचे फोटो बघत नाही आपण कोणाचा बघतो? मी कुठे दिसतोय ना असं म्हणतो ना. म्हणजे व्यक्तिमत्व आणि देहभाव आणि मीपणाची जी आस केवढी तीव्र आहे ती पहा आपल्याकडे. सहज आहे. म्हणजे ह्याच्यातून सुटका होणं फार कठीण आहे. आणि ती सुटका होण्यासाठी साधना करावी लागते. आणि ती साधना ज्यावेळेला केली जाते, म्हणजे ही साधना ज्यावेळेला केली जाते त्या साधनेतून अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं. लक्षात घ्या. हे अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं त्यावेळेला त्या साधनेतून बहिर्मनाचं वितळण आणि अंतर्मनाचं उन्नयन असे शब्द आहेत. लक्षात घ्या. म्हणजे नेमकं काय? बहिर्मनाचं वितरण म्हणजे काय? व्यक्तिमत्वाचं वितरण, मीपणाचं वितरण होतं. मीपणाचं वितरण झाल्यामुळे अंतर्मनाच्या ठिकाणी उन्नत अवस्था म्हणजे त्याची प्रगती येते. म्हणजे तिथे उन्मन म्हणजे जसं उन्नत अवस्था आपण म्हणतो तसं होतं अंतर्मनामध्ये. आणि ते अंतर्मन शुद्ध मन म्हणून प्रकट होतं. त्याचं कार्य शुद्ध मनाचं होतं. शुद्ध मनाचं होतं याचा अर्थ काय? देहभाव बाजूला गेलेला आहे आणि जाणणारं तत्व ते आपण ही जी ओळख असते ती त्याला म्हणतात शुद्ध मन. जाणीव आहे. म्हणून साधकांना आपण पहिलं ज्यावेळेला सगळं मार्गदर्शन कोण आहोत आपण, तर हे जाणणारं तत्व आहे. हे तत्व निराकार आहे. आणि हे जे तत्व निराकार आहे त्या तत्वाची ओळख आपणच आपल्याला करून घेतली पाहिजे. म्हणजे देहाकार म्हणजे माझा आकार असं जे आपल्याला वाटतं ते खरं नाही. तो देहाकार म्हणजे देहाचा आकार आहे.
देह पवित्र आहे, दिव्य आहे, सर्व जरी असलं तरी देह हे ह्या जाणीवेसाठी वाहन आहे. पूर्वी देवांची वाहनं सांगितली जायची ना, की लक्ष्मीचं वाहन कोण सिंह, विष्णूचं वाहन गरुड. तर असं आपलं वाहन काय? शरीर. प्रत्येकातलं वाहन दिलेलं आहे. परमेश्वराचं जी निर्मिती आहे ते शरीर हे त्याचं वाहन आहे, म्हणजेच इन्स्ट्रुमेंट. सोप्या भाषेत आज सांगायला गेलं ते इन्स्ट्रुमेंट आहे. तर ते जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याबद्दल आपल्याला कृतज्ञ असलंच पाहिजे, त्याची काळजी घेतलीच पाहिजे, सगळं केलं पाहिजे. पण आपल्याकडे जो भाव आहे ते म्हणजे मी, तर ते बाजूला केलं. त्यापेक्षा आपलं जे अस्तित्व आहे, जाणणारे जे आपण, ह्या शुद्ध जो भाव तिथे निर्माण होतो त्याला म्हणतात शुद्ध मन. म्हणजे बहिर्मन, अंतर्मन, शुद्ध मन. आणि ह्या शुद्ध मनाचं रूपांतर दिव्य मनामध्ये. हे दिव्य मन त्यालाच उन्मन म्हटलं आहे. आता हे उन्मन कसं आहे ते परत लक्षात येतं की ते जाणीवेचं जे शुद्धीकरण म्हणतो, म्हणून जे आपण म्हणतो का स्थूल जाणीव, सूक्ष्म जाणीव, किंवा स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह, ही सगळी वर्णन त्या मनाच्या अपेक्षित आहे सगळी. तसंच तुरीय अवस्था आणि उन्मनीय अवस्था, जाणीवेच्या ह्या अवस्था सांग, म्हणजे जागृती, निद्रा, नंतर त्यातून स्वप्नावस्था, आणि त्याच्यातून तुरीय अवस्था, आणि तुरीय अवस्थेचं उन्मनीय अवस्था, अशा अवस्थेचं वर्णन. म्हणजे हे सगळं मनाच्या अवस्थेत लक्षात ठेवायचं. जिथे शुद्ध मन म्हणतो आपण तेव्हा ती असते ती तुरीय अवस्था असते, आणि दिव्य मन म्हणतो त्यावेळेला ती असते ती उन्मनीय अवस्था असते. उन्मनीय अवस्था याचा अर्थ त्या जाणीवेला अनंत स्वरूपाचा बोध निर्माण होतो की आहे ते सर्व अनंत स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे. आणि ते जे मन आहे ते जागृतीमध्ये सुद्धा सर्वत्र दिव्यत्व कसं आहे त्याचा ते अनुभव घेत असतं. म्हणून तिथे दिव्यत्वाचा अनुभव येतो, म्हणजेच देवाचा साक्षात्कार होतो असं जे सांगितलं जातं. तर त्या उन्मनी अवस्थेत देवा रूपांतर होतं की मनाच्या शुद्ध मन, दिव्य मन, दिव्य मनाच्या ठिकाणी होतो रूपांतर, त्याला म्हणतात उन्मनी. म्हणून साधनेतून ह्या अंतर्मनाचं शुद्धीकरण जेव्हा होतं त्यावेळेला त्या अंतर्मनाचं रूपांतर शुद्ध मनामध्ये होतं. शुद्ध मनामध्ये म्हणजे आपण देह नाही तर आहे ती जाणीवच आहे हा बोध तिथे पक्का होतो. तर ते असतं ते शुद्ध मन. किंवा साधनेच्या अपेक्षेत ज्यावेळेला ही जाणीव साधनेतून सूक्ष्म सूक्ष्म होत असते त्यावेळेला ही जाणीव जगाला पाहू शकत नाही, कारण डोळे बंद असतात सगळं बरोबर. त्यावेळेला जगाला न पाहिल्यामुळे ती जाणीव इतकी सूक्ष्म होता होता स्वतःला अनुभवते, स्वतःचा अनुभव होते. त्याला म्हणतात तुरीय अवस्था. म्हणून तुरीय अवस्थेत जाणीव जगाला पाहत नाही, जगाला जाणत नाही, पण स्वतःला जाणते. ही तुरीय अवस्था जेव्हा परिपक्व होते म्हणजे जाणीवेला जाणीवेचा तो प्रत्यक्ष जेव्हा अनुभव येतो म्हणजे ती परिपक्वता असते. त्या डोळे उघडल्यानंतर सुद्धा तिला ती जाणीवच आहे ह्या भावात ती राहते. इतर वेळेला ज्यावर तुरीय अवस्था परिपक्व होत नाही तिथे काय होतं, साधकाने डोळे उघडले की परत मी जीव, त्या भावात आपलं सगळं जीवन परत चालतं की देहभावात आपण परत, मग आपण जरा आपला विसर पडतो, परत भाव येत नाही, कारण ती तुर्यावस्था परिपक्व झाली नाही. ती साधनेतून परिपक्व करावी लागते, चिंतनातून परिपक्व करावी लागते. आणि म्हणून डोळे उघडल्यानंतर सगळं जरी दिसलं तरी तिथे दिव्यत्वच आहे की हे सगळं चैतन्य सर्वत्र आहे. हा भाव जेव्हा पक्का व्हायला लागतो तेव्हा ही उन्मनी अवस्थेमध्ये ही जाणीव स्वतःचं दिव्यत्व जाणते आणि जगामधलं पण दिव्यत्व जाणते. म्हणजे जग सर्वत्र ती मीच आहे म्हणजे खरा तो भाव असतो की ही ते तत्व आहे ते सर्वत्र पसरलेलं आहे, व्यापून आहे, आणि तेच ते तत्व मी म्हणतं हा भाव तिथे असतो. तर त्याला म्हणतात उन्मनी अवस्था. म्हणून उन्मनी अवस्थेमध्ये जाणीव स्वतःचं दिव्यत्व जाणते आणि जगातलं दिव्यत्व सुद्धा सहज जाणते, सहज, तिथे विसर नसतो. म्हणजे डोळे उघडे केल्यानंतर सुद्धा म्हणजे संतत्व ज्यांना प्राप्त होतं ते संत म्हणजे उन्मनी अवस्थेतली जाणीव असते. त्यांना सतत हे दिव्यत्वाचं स्मरण असतं, सहज स्मरण असतं, तिथे विसर राहत नाही.
पण तुर्या अवस्थेमध्ये जे साधक पोचतात त्या साधनेच्या बळावर तिथपर्यंत पोचतात, पण डोळे उघडले गेल्यानंतर परत भाव निघून जातो. पण ती तुर्या परिपक्व झाली की डोळे उघडल्यानंतर सुद्धा आहे ती ईश्वरी शक्तीच आहे, हा बोध तिथे अखंड असतो. आता तुम्हाला नुसतं साधनेतून तसं होतं. म्हणजे इथे साधना म्हणजे डोळे बंद करून एकांत साधना असं जरी म्हटलं तरी डोळे उघडल्यानंतर परत सतत त्या अंतर्मनामध्ये सतत फिडिंग झालं पाहिजे. सांग की काय सर्वत्र दिव्यत्व आहे. म्हणून चैतन्य स्वरूप आपण ज्याला आपण म्हणतो की ज्याला दिव्य स्वरूप म्हणतो किंवा ज्याला आपण दुसऱ्या भाषेत ब्रह्म म्हणतात, परब्रह्म म्हणतात, हे सगळं एकाच तत्वाला दिलेलं नाव आहे. लक्षात ठेवा, परमेश्वर म्हटल्यानंतर हे अनंत स्वरूप चैतन्य शक्तीच हे प्रथम पहिले आपल्याला कळलं पाहिजे. आणि ही चैतन्य शक्तीच सर्व रूपारूपाने प्रगट आहे हे दुसरं तर व्यवस्थित कळलं. जी जी रूपं दिसतात तिथे चैतन्य शक्तीच आहे. आपण म्हणून जे आहोत ते सुद्धा चैतन्य शक्तीचंच रूप आहोत. समोर जे जे पाहाल ते सुद्धा चैतन्य शक्तीचंच रूप आहे. आता बघा कसं पाहणं, कसं मी म्हटलं तरी ती चैतन्य शक्ती मी म्हणते. समोर जे पाहाल मग ते कोणताही पक्षाचं रूप असेल, पशुचं असेल, माणसाचं रूप असेल तरी ते चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे. हा दृढभाव तिथे असतो आणि ह्या दृढभावातून तिथे चैतन्य भाव निर्माण होतो, तिथे दिव्यत्वाचा भाव निर्माण होतो. लक्षात ठेवायचं. आणि हे निर्माण होण्यासाठी सद्गुरूंच्या ज्ञानाची आवश्यकता असते. नुसते डोळे बंद करून साधना केली ती जमण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. ज्ञानाशिवाय साधना नाही, सद्गुरूंच्या संगतीशिवाय साधना नाही. लक्षात ठेवा. तिथे सद्गुरूंना शरणागत व्हायचं म्हणजे अगदी सद्गुरूंच्या ज्ञानाशी एकरूप होता आलं पाहिजे. आणि जेव्हा आपण त्या ज्ञानाशी जेव्हा एकरूप होतो त्यावेळेला त्या साधकाची तिथे प्रगती होते. कारण हे परिवर्तन एका दिवसाचं नाही, तिथे पुन्हा 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 अभ्यास करावा लागतो, त्याची गोडी लागावी लागते. मनासी लावावी स्वरूपाची गोडी, इतर आवड सोडवावी. ते म्हणजे इतर आवड सोडायची नसते. एकदा ही गोडी लागली की बाकीची आवड सुटते. म्हणजे तुमचे जर तुम्ही अभ्यास सद्गुरूंच्या जवळ येण्यापूर्वी तुम्ही सगळ्यांबरोबर मस्ती बिस्ती सगळं करत असाल, पण एकदा ही गोडी लागली की तुमची मस्ती बिस्ती कमी होते आणि सतत तुम्ही ह्याच भावात राहिला पाहिजे. मग पूर्वीचे जर मित्र असतील तर आणि तुम्ही जर आता जीवनविद्येचा खरोखर अभ्यास करत असाल तर तुम्हाला त्यांच्या विचारात तुमच्या विचारात फरक जाणवतो. तिथे बाहेर तुम्ही गेलात की त्यांचे सगळे विचार असे देहभावातून असतात आणि त्यामुळे आपल्याला ते जरा कधी कधी खटकतं अभ्यासू माणसाला सुद्धा. आणि हे जर खटकत असेल तर तुमच्याकडे अहंकार धरायला नको, पण आपल्याला काहीतरी थोडंसं कळतं ह्याचा अनुभव येईल. कळलं ना, म्हणजे खूप कळलं असं म्हणायला नको. पण इथे सावध राहता आला पाहिजे की इथे सतत ही उन्मनीच्या आत पांडुरंग भेटी देतं जे म्हटलं जात आहे, ती उन्मनी अवस्था म्हणजे स्वतःच्या ठिकाणी असलेली दिव्यत्वाचं भान आणि सर्वत्र दृश्य जगताच्या ठिकाणी दिव्यत्वाची जाण जिथे सतत असते त्याला म्हणतात उन्मनी. तिथे कोणाही बद्दल राग, लोभ, मोह, मद, मत्सर ह्या भावनाच तिथे निर्माण होणार नाहीत. कारण तिथे सर्वत्र एकच तत्व विविध रूपाने प्रकट आहे. हा दृढभाव निर्माण झालेला आहे. दृढभाव निर्माण होणं फार प्रकार. म्हणून सद्गुरूंचं ज्ञान इतकं ग्रहण केलं पाहिजे की त्याच्यातून आपल्याला आपल्या ठिकाणी विचारातून आपण कोण आहोत हे कळलं पाहिजे. लक्षात घ्या, विचारातून तरी कळलं पाहिजे की हा देह वेगळा आहे, हे जाणणारं तत्व वेगळं आहे. आणि हे जाणणारं तत्व वेगळं आहे असलं तरी ते सतत देहभावातून कार्यरत होतं. म्हणून तिथे लक्ष ठेवणं, की तिथे पुन्हा पुन्हा सांगत राहणं, पुन्हा पुन्हा स्वतःशी संवाद करत राहणं, हा सगळा प्रकार म्हणजे ह्या सगळ्या साधनं आहेत. चिंतन सुद्धा साधन आहे. जसे डोळे बंद करून एका जागी स्थिर बसणं ही साधन आहे, त्याचप्रमाणे सतत चिंतनात राहणं. म्हणून सतत संग ज्यावेळेला म्हणतो आपण, सत्संग म्हणजे सत्संग असा असला पाहिजे की ते एकमेकाला इथे आठव देण्याची, नवीन नवीन साधक असेल त्यांना एकमेकाला आठव द्यावं लागतं कोण आहेस, आपण कोण आहोत. आणि प्रत्येकाचं जे बोलणं वागणं इतकं प्रेमळ असलं पाहिजे की तिथे तो खरा सत्संग. तिथे पण एकत्र बसला तिथे एकमेकाला जर नाव ठेवणं, एकमेकांकडे व्यंगावर बोट ठेवणं असं जर असेल तर तो सत्संग नाही.
इथे मनाचं शुद्धीकरण झालं पाहिजे हे महत्वाचं लक्षात ठेवायचं की तिथे सद्भावना ह्या सतत निर्माण झाल्या पाहिजे आणि सद्भावनेतून पाहण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. म्हणून एका बाजूने चिंतन पण दुसऱ्या बाजूने निश्चय पण असला पाहिजे. लक्षात घ्या, हे सत्साधकाला स्वतःच्या निश्चय करता आला पाहिजे की आपण देह नाही आहोत हे स्वतःलाच सांगत राहा. हा सतत देह मी हा भाव आपल्याकडे इतका चिकटलेला आहे की तो निघता निघत नाही. कळलं ना? मग तो निघण्यासाठी सतत त्या बहिर्मनाच्या अंगाने सतत चिंतन केलं की त्या अंतर्मनात हळूहळू झिरपायला लागतं आणि तिथे अंतर्मन कुठेतरी ते ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करतं. म्हणून एका बाजूने साधना, दुसऱ्या बाजूने चिंतन, तिसऱ्या बाजूने सत्संग आणि ह्या सर्वांच्या अंगाने ज्या वेळेला आपण तिथे स्वरूपाचं चिंतनात राहायला लागतो त्यावेळेला हळूहळू ह्या अंतर्मनाचं रूपांतर शुद्ध मनामध्ये होतं. लक्षात ठेवा. म्हणून मुळात जे आपण सांगितलेलं अमन, ते अमन कुठे गेलं असा प्रश्न होतो. म्हणजे शुद्धीकरणाच्या वेळेला बहिर्मनाचं आणि अंतर्मन शुद्ध झालं की ते अमन होत नाही तर ते शुद्ध मन होतं, तिथे दिव्य मन. अमन म्हणजे कॉमन मन. आता अमन कॉमन मन म्हणजे काय? पाणी असं जेव्हा आपण म्हणतो, पाणी कॉमन आहे. मग ते समुद्राचं पाणी, नदीचं पाणी, विहिरीचं पाणी, गढूळ पाणी, शुद्ध पाणी, फिल्टर पाणी, मुळात काय आहे? पाणी आहे. तसं अमन म्हणजे मुळात हे जे जाणणारं तत्व आहे, जिथे अबोधपणा असतो ते, त्याच्यावर संस्कार झाले की तेच अंतर्मन झालं, बहिर्मन झालं. आणि ते बहिर्मन अंतर्मनाचा मीपणा कमी झाला तर ते शुद्ध मन होतं, दिव्य. म्हणजे सगळीकडे आहे ते अमन म्हणजे कॉमन मन. लक्षात ठेवायचं कसं लक्षात. म्हणून शुद्धीकरणामध्ये लहान मूल जन्माला ते अमन असतं, संस्काराने ते बहिर्मन अंतर्मनाच्या द्वारे शुद्ध म्हणजे अशुद्ध मनाचा भाग तिथे असला तरी त्याच्यापर्यंत जीवन जगतं आणि तिथे शुद्धत्वाचं ज्ञान आलं आणि त्याच्यातून ते मन शुद्ध व्हायला लागलं की ते अंतर्मन शुद्ध मन होतं. तेच अंतर्मन शुद्ध मनाचं दिव्य मन. म्हणून एका बाजूने मनाचं शुद्धीकरण, दुसऱ्या बाजूने जागृती, निद्रा, स्वप्न अवस्था यामध्ये जे आपलं जीवन चाललेलं असतं तिथे सुद्धा सगळं हे जीवन देहभावातूनच चालू असतं. जागृतीमध्ये जे जे देहभावातून, मी देह आहे या भावातूनच जागृती, मी देह आहे या भावातूनच स्वप्नावस्था, मी देह आहे भावातूनच निद्रा अवस्था. त्यामुळे आता काही स्वप्नावस्था कशावर मी देहभाव असतो? वाघ मागे लागली धाव धाव धावतोच. कशासाठी? घाबरतो, धापा विपा टाकून ओरडतो, सगळं कोणाला कशाला ओरडतो? जागाव जागाव असं होतं ना. ते सगळ्या देहभाव असतो, देहभाव तिथे पक्का झालेला असतो. म्हणून निद्रा अवस्थेत सुद्धा देहभाव असतो. पण इथे लक्षात ठेवा, नेणीवेद जेव्हा हा भाव तिथे गेलो तेव्हा गाढ निद्रेमध्ये ही जाणीव स्वस्वरूपाशी एकरूप झालेली असते. परत म्हणजे इतकं वेगळेपणाने पहा की निद्रा अवस्था जेव्हा म्हणतात तर निद्रा अवस्था म्हणजे परमेश्वराने आपल्या मूळ अवस्थेकडे जाण्यासाठी केलेली व्यवस्था. प्रत्येक प्राणी मात्राला झोपेची आवश्यकता असते म्हणून झोप ही हवीच. पण किती झोप हे मात्र कळलं. नाहीतर तो कुंभकर्णात सारखा झोपला म्हणजे एकदम स्वरूपाशी एकरूप झाला. हो, कुंभकर्ण पण उठल्यानंतर कुंभकर्णच होता. कळलं ना? झोपला होता तेव्हा देवासारखा होता. त्याला नगारे वाजवले, काय काय भाले टोचले तरी उठत नव्हता तो. देवासारखा, कोणी काही करा काही फरक पडत नाही. पण जागा झाल्यानंतर कुंभकर्णच होता. म्हणजे गाढ झोपेमध्ये ही व्यवस्था आहे की ज्यांना काहीच माहीत नाही त्यांचा जन्माचा काय होईल असा प्रश्न पडेल ना, ज्यांना सद्गुरू भेटले नाही. तर गाढ झोपेमध्ये ते स्वरूपाशी एकरूप होतं, तेवढं त्यांना सुख मिळणार. मग जेव्हा सद्गुरू भेटतील तेव्हा जागृतीमध्ये ह्या ज्ञानातून जेव्हा पाहायला लागतं तेव्हा ते खरं सुख, शांती, सुख हे तिथे अनुभवतं. लक्षात. म्हणून व्यवहार करताना, जीवन जगत असताना बऱ्या वाईट घटना आपल्या डोळ्यासमोर सतत घडत असतात. त्याच्यात अडकायचं नाही, तिथे फक्त पाहण्याचा अभ्यास करा. तिथे माझं अडकायचं म्हणजे काय? माझं ह्या भावात पाहायचं गरज नाही. जसं पिक्चर पाहताना पडद्यावर सिनेमाची निन्याळ चित्र चालू असतात, तिथे आग लागली, आग लागते ना पिक्चरमध्ये, तुला आग लागली, सगळं जळतं बिळतं, आपण हा करून बघत असतो. पण ज्या पडद्यावर पडतं पडद्याला काहीच फरक पडत नाही. पण जसा स्थिर असतो तसं स्थिर राहता आलं पाहिजे. ह्या घटना ह्या सतत ह्या
सगळ्या विश्वामध्ये चालत असतात. जोपर्यंत तुमचा त्याच्याशी संबंध येत नाही तोपर्यंत तुम्हाला वर खाली व्हायची काही गरज नाही. लक्षात ठेवा. अगदी देहाशी संबंध आल्यानंतर ते वाचवण्यासाठी आपल्याला धावायला पाहिजेच. म्हणजे समोर खरोखर वाघ आला, बघत बसतो मी म्हणे, तो वाघ तुम्हाला बघेल, पण काय बघायचं कळलं ना. एवढं शांतपण असलं पाहिजे की ते कुठपर्यंत स्थिर पाहिजे. मन स्थिर शांत राहणं हे फार महत्वाचं असतं. म्हणून उन्मनी ही शुद्ध मनाचं रूपांतर, म्हणजे मनाचं रूपांतर शुद्ध मनामध्ये होतं, त्या दिव्य मनामध्ये होतं, त्याला म्हणतात उन्मनी अवस्था. आणि ती उन्मनी अवस्थाच दिव्य आहे, तीच देव आहे. देवात दिव्यत्वाची अनुभूती येणं म्हणजे उन्मनीच्या आत पांडुरंग भेटी देतो असं जे म्हणतात. उन्मनीच्या आत, उन्मनीच्या बाहेर नाही. कारण उन्मनी म्हणजे सर्व विश्वाला व्यापून असलेली ही जी दिव्य मन आहे, त्या दिव्य मनाचा अनुभव किंवा दिव्य मनाचं अस्तित्व जेव्हा ह्या मनाला प्राप्त होतं की मी अनंत आहे, लक्षात घ्या, ते जेव्हा होतं त्यावेळेला त्या अनंतपणाच्या भावनामध्ये असतं ते उन्मनी अवस्था. ती संकुचितपणा कसलाच नसतो. म्हणून लोक अनेक भेटतील, चांगले भेटतील, वाईट भेटतील, कोणी स्तुती करतील, कोणी कौतुक करतील किंवा कोणी निंदा करतील. उन्मनीच्या अवस्थेला असलेल्या त्या जाणीवेला कसलाही फरक पडत नाही. ती फक्त पाहते, तिथे प्रतिक्रिया ती पटकन देणार नाही. लक्षात ठेवायचं. उन्मनी अवस्था किती महत्त्वाची. म्हणजे आपल्याला नेमकं साधायचं काय साधनेमध्ये, आपल्याला उन्मनी अवस्थेपर्यंत पोचायचं आहे. लक्षात ठेवायचं की जागेपणी पण आपल्याला सतत हा बोधातून जीवन जगता आलं पाहिजे की सगळं चैतन्य स्वरूपाचं कार्य चाललेलं आहे. आणि सगळं आहे ते सगळं चैतन्य स्वरूपच आहे. देहाकडे पाहिलं तर ते चैतन्य स्वरूपच. प्रत्येक माणसाच्या देहाकडे पाहिलं तरी चैतन्य स्वरूप. त्याच्याकडनं त्याचं जाणणारं जे तत्व आहे हे जसं लक्षात येतं, त्याला जे आपण मन म्हणू किंवा जाणीव म्हणू, ते सुद्धा चैतन्य स्वरूप आहे. कुठेही पहा तिथे ते चैतन्य स्वरूपच आहे. हा दृढ भावातून जेव्हा ही जाणीव कार्यरत होते तेव्हा तिला उन्मनी अवस्थेत आहे असा तो भाग असतो. उन्मनी अवस्था ही अशी सुंदर अशी मनाची अवस्था आहे. आणि ती अवस्था निर्माण होण्यासाठीच सद्गुरूंना शरण जावं लागतं, सद्गुरूंशी एकरूप व्हावं लागतं, सद्गुरूंकडनं ज्या ज्ञान आत्मसात करावं लागतं, सद्गुरूंनी दिलेली साधना आत्मसात करावी लागते. म्हणून खरा साधकाने जास्त उड्या मारू नयेत. उड्या मारू म्हणजे चला ह्या पुस्तकात काय सांगितलं, जरा त्या पुस्तकात काय सांगितलं, त्या ग्रंथात वाचूया. मग आपण म्हणतो चला भागवत घ्यायला वाचू. भागवत एवढं मोठं, किती दिवस लागतील देव जाणे. बरं ते समजायला कठीण परत. त्यामुळे समोर कोण सद्गुरू जो सांगतात ते समजून घ्या आणि शहाणा हो ना. पण मनाला खुमखुमी जास्त असते. जरासं कळलं ना तिथे काय चाललंय बघूया, आता इथे काय चाललंय बघूया. पण टीव्हीचे चॅनल पण चालू होतात. मग याने हे सांगितलंय त्याने ते सांग. अरे तुला तुझं स्वतःच सुधारणा करायची, दुसरीकडे काय चाललंय पेक्षा आपल्याला सद्गुरूंचे सोपं सोपं करून सांगते स्टेप बाय स्टेप पुढे पुढे गेलं तर तिथे सुधारणा आहे. नाहीतर नुसतं शोधत बसलं तर शोधतच बसशील, तुझी काय सुधारणा होणार नाही. म्हणजे वेळ कमी आहे त्यासाठी. लक्षात ठेवा. जितका वेळ आपल्याला सद्गुरू भेटलेले आहेत, सद्गुरू आपल्याला एकदा चांगलं कळलं की सद्गुरू जे सांगतात त्यातून आपली प्रगती होते. मग इतर किती शब्दाचा काही आता बघायला गेलं तर काही अतिशय सुंदर पद्धतीने आणखी विषय मांडू शकतात, त्याप्रमाणे सांगू शकतात. पण नुसता शब्दाचा डोलारामध्ये गुंतायचं की त्या बोधाचा बोध आत्मसात करायचा, हा महत्वाचा बोध असतो. लक्षात घ्या. बोध आत्मसात करायचा आहे. नुसतं सौंदर्य पाहून, शब्दाचं सौंदर्य आहे, वर्णन सुंदर आहे किंवा मोठं मोठं हे पुस्तक आहे किंवा मोठी मोठी नावं आहेत, तिथे जर गुंतलं असतं तिथे काही मिळणार नाही. फक्त जत्रेत गेल्यासारखं होईल आणि खरा देव मिळणार नाही. देव बाजूला असतो. जत्रेत माणसं फक्त चक्राभोवती इथे तिथे फिरत असतात. म्हणून उपास तपास रतवाई केलं इथे मध्ये अडकलेली सगळी माणसं स्वरूपापासून दूर पडतात. कारण त्यांचं सगळं लक्ष उपास केला पाहिजे. मग उपास केला की हे खाल्लं पाहिजे, हे खाता कामा नये, ह्या देवळात गेलं पाहिजे, मग ह्या दिवशी इथे गेलं पाहिजे. इथेच अडकलेले असतात. तिथे त्यांना स्वरूपाकडे म्हणजे स्वतःकडे पाहायला वेळच नसतो. स्वतःकडे पाहायला वेळ देता आला पाहिजे. सगळं कार्य करा परत स्वतःकडे पाहा. आणि स्वतःकडे पाहणं म्हणजे चालणं. पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान असं सांगितलं. म्हणजे पाहावे आपणास आपण स्वतःकडे पाहिजे, आरशात पाहत बसायचं नाही.
सगळे फोटो लावला आणि आम्ही आमच्याकडे पाहतोय, जाऊन द्या, ते बरं वाटतं उलट ना. आपण निराकार आहोत हे पहिलं लक्ष. कसलाच आकार नाही आपलं, तसा निराकार म्हणून आपण आपल्याला पाहायचंय. मी म्हणून जे म्हणणारं तत्व आहे ते निराकार आहे, त्याला कसलाच आकार नाही. त्या निराकाराचं अनुभव घेणं म्हणजे पाहणं. पाहणं म्हणजे डोळ्याने पाहणं नव्हे, कारण ह्या तत्वाला मी म्हणून जे म्हणतं आपल्या ठिकाणी तत्वाला डोळ्याने पाहता येत नाही. आपण एकमेकाला पाहतो ते शरीराला पाहतो, स्थूल रूपाला पाहतो. पण ते स्थूल रूप के शरीर ज्या तत्वाच्या द्वारे चालतं त्या तत्वाला आपल्याला पाहता येत नाही, ते दिसत नाही आपल्याला. म्हणून आपणच आपल्याला दिसत नाही, पण आपण आपल्याला अनुभवू शकतो, हे महत्त्वाचं. आपण पाहतो आहोत ह्याचा अनुभव आपल्याला असतो. आपण आहोत असं जे सतत आपल्याला वाटतं हा अनुभव आहे आपला, ती कल्पना नाही. आपण सतत असणार असं जे आपल्याला वाटतं ते सुद्धा सत्य आहे, सतत असणार आपण. पण ते निराकार तत्व, देह सतत राहणार नाही. 10-10 वर्षांनी बघितलं तरी आपलं रूप बदललेलं आहे, चेहऱ्यामध्ये फरक पडलेला असतो. कळलं ना? 20 वर्षाच्या वेळेला जे मस्त वाटत असतो, छान वाटत असतो, तेच 50व्या वर्षी बघा चेहरा, अरे काय बदल झालाय असं वाटतं. पण प्रत्येक चेहरा हा सुंदरच असतो असं बघता पाहिजे. कळलं? 20 वर्षापूर्वी मी असं छान दिसत, आता काहीतरी दिसतो असं म्हणत नाही कोण, आता छान दिसतो असं म्हणायला पाहिजे. की इथे रूपामध्ये बदल होणार, पण आज जे जाणणारे तत्व त्याची प्रगती झाली पाहिजे. ते जाणणाऱ्या तत्वाला दिव्यत्वाचा जो अनुभव येत असेल आणि त्या दिव्यत्वाच्या अनुभवातून ते जाणणारं तत्व पाहतं, त्यावेळेला त्याला म्हणतात उन्मनी. उन्मनी म्हणजे उन्नत मन. त्या मनाचं उन्नयन झालं, आणि हे मनाचं उन्नयन होणं महत्वाचं. आणि त्यासाठीच आपल्याला हा सगळा अभ्यास, सद्गुरुप्रणित साधना आपण म्हणतो की त्या पद्धतीने सगळं चिंतन आपल्याला असायला हवं, त्यासाठी असतं. आणि तसा तो अभ्यास आपल्याला केला पाहिजे. प्रत्येकाने ते लक्षात ठेवायचं, हा अभ्यास वेळ कमी आहे हे स्वतःला परत परत सांगा. कारण देह कधी सुटणार ह्याचं गणित बहिर्मनाला माहीत नसतं, नंतर मला माहिती आहे, पण ते तुम्हाला सांगत नाही. ज्यावेळेला सुटतं त्यावेळेला बिचारा बहिरमच उरत नाही, कारण त्याला कळतच नाही कुठे गेलो. कळलं ना? शोधातच बसतं थोडं, कुठे आहे काय. कळलं ना? तर हे जर ज्ञान अगोदरच झालं तर देह सुटल्यानंतर सुद्धा त्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर ह्या जाणीवेचं परत प्रवास चालू होतो. त्या अंगाने परत पुढचं जीवन चालू होतं आणि आनंदाने जीवन कसं जगायचं हे कळतं. म्हणून हे सगळं शांती, सुख, समाधानाने जर जीवन जगायचं असेल तर आपल्याला हा साधनेचा अभ्यास, सद्गुरूंच्या ज्ञानाचं चिंतन, सद्गुरूंच्या प्रती असलेली श्रद्धा, शरणागती ह्या भावनेतून ही साधना आपल्याला व्यवस्थित करता येईल. आणि त्याच्यावरून आपल्या जीवनाचा आपण जो आनंद आहे की जीवनातलं जे ध्येय आपल्याला की सर्व दिव्यत्वाचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे ते तिथे सगळं काही शक्य आहे. पण तिथे निष्ठा पाहिजे, श्रद्धा पाहिजे, शरणागती पाहिजे आणि पुन्हा पुन्हा सत्संगामध्ये राहिलं पाहिजे. म्हणून सद्गुरूंचा संघ हा सत्संग असतो. सगळ्यात महत्त्वाचं परत लक्षात की सद्गुरू जे सांगतील ते त्या पद्धतीने सांगणार. प्रत्येक वेळेला चैतन्य भावातूनच असतात, त्यांना सद्गुरू म्हणायचं. सद्गुरू कोण? जे चैतन्य भावात अखंड असतात ते सद्गुरू. त्यामुळे आम्हाला कसं कळणार? काही भाग कळणार नाही, पण ते जे बोलतील त्याच्यावरून कळणार की हे चैतन्य भावातूनच सांगतायत, चैतन्य भावातूनच बोलतात. हे ज्याला कळलं की त्याचा तो अनुभव घेता येतो. अशा पद्धतीने आपल्या जीवनाचा उद्धार आपणच करून घ्यायचा आहे. आणि हा उद्धार सर्वांना घडो, ते सर्वांकडनं हो, ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.